नमस्कार मैत्रिणींनो, मला 75वी ओवी थोडी घाईत संपवावी लागली. हा जो निष्काम कर्मयोगी आहे त्याचा जीवात्मा 9 प्रवेशद्वारं असलेल्या या शरीरामध्ये असतोची परी नाही असून असल्यासारखा असून नसल्यासारखा असतो, तटस्थ असतो सगळ्यांच्या शरीरात. आणि हा निष्काम कर्मयोगी कसा आहे? करीतची कर्म सगळी करतो, न करी काही पण ती करत नसतो. असं काय आहे? असं कॉन्ट्राडिक्टरी वाक्य आहे, विरोधाभासी वाक्य. तो कर्म करतो पण करत नाही, याला काय अर्थ आहे? याला अर्थ असा आहे की त्याचे इंद्रिय कर्म करत असतात, पण त्याचं मन त्या ठिकाणी आसक्त नसतं. तो इंद्रिय आणि विषयांद्वारे होणारं कर्म तटस्थतेने पाहत असतो की हे मी नाही करत आहे, हे प्रकृतीने तिचे गुण करताय, साक्षीभावाने पाहतो आणि फळाचा त्याग करून पाहतो. म्हणून तो कर्म करत असूनसुद्धा कर्म करत नसतो. असं हे 75व्या ओवीत सांगितलं. ओवी क्रमांक 76. जैसा का सर्वेश्वर पाहिजे तव निर्व्यापार, परी तोची रची विस्तार त्रिभुवनाचा. जैसा का सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे हे परब्रह्म, हे विराट विश्व करोडो वर्षापासून सनातन काळापासून जो निर्माण करतोय आणि त्याची स्थिती उत्पत्ती लय सगळं पाहतोय तो परब्रह्म परमेश्वर. पाहिजे तव निर्व्यापार, हा जो परब्रह्म परमेश्वर आहे हा निर्व्यापार आहे. हा काय आहे? निर्व्यापार आहे. निर्व्यापार म्हणजे काहीही व्यापार, हालचाली, कर्म न करणारा तो आहे. परी तोची रची विस्तार त्रिभुवनाचा, पण या त्रिभुवनाचा विस्तार तोच करतो. सगळी विरोधाभासी वाक्य. तो पाहिलं तर निर्व्यापार आहे, तो काहीच करत नाही. एकदा का त्याने उत्पत्तीसाठी प्रकृतीला प्रेरणा दिली की मग ती प्रकृती आणि हा परब्रह्म परमेश्वर दोघं मिळून सृष्टी निर्माण करतात. पण एकदा काही सृष्टी निर्माण झाली की हा अकर्ता होऊन बसतो. हा काहीही क्रिया करत नाही, काहीही कृती करत नाही, काहीही तो कशामध्ये लिप्त होत नाही, कर्मांनी बांधला जात नाही. असा हा जीवात्मा आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की हा सर्वेश्वर पाहिजे निर्व्यापार, कर्मरहित येतो, काहीच व्यापार तो सृष्टीत करत नाही. परी तो चिरची विस्तार त्रिभुवनाचा, त्रिभुवनाचा विस्तार हाच करतो प्रकृतीच्या साह्याने. एकट्याला परब्रह्माला ही सृष्टी निर्माण करता येणार नाही आहे. प्रकृतीचं साह्य, तिला चैतन्य देऊन तिला निर्माण करून तिच्या साह्याने ते हा त्रिभुवनाचा विस्तार करतो, 14 भुवनांचा विस्तार करतो. पण एकदा काही सृष्टी निर्मित झाली की तो अक्रिय असतो, क्रियाशून्य असतो, कर्मापासून अलिप्त असतो. ओवी क्रमांक 77. आणि करता ऐसे म्हणिपे, तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हात पावो न लिंपे उदास वृत्तीच्या. कसा असतो हा करता? एकदा प्रकृतीच्या साह्याने सृष्टी निर्माण केली की त्याची उदास वृत्ती असते. उदास म्हणजे मराठीतलं उदास दुःखी नाही, डिसअपॉइंटेड नाही. उदास म्हणजे तटस्थ, न हर्ष न उद्वेग, काहीच नाही. एक उदास वृत्ती, तटस्थ वृत्ती, कूटस्थ वृत्ती, स्थिर एका ठिकाणी. तर करता ऐसे म्हणिपे, या परब्रह्माला आपण करता असं म्हणतो. तरी कवणे कर्मी न शिंपे, करता म्हटल्यावर तो काम करणार ना, पण हा कुठल्याच कर्माने लिप्त होत नाही, कुठल्याच कर्माचा लेप त्याला लागत नाही. वास्तविक करताय म्हणजे शरीराचाही या सृष्टीचाही करता तोच आहे ना. कारण तो जेव्हा प्रेरणा देईल प्रकृतीला तेव्हाच ती जन्माला येईल ना, आणि मग ती जन्माला आल्यावर दोघांनीही सृष्टी निर्माण केली आहे. म्हणजे मूळ करता हाच आहे की नाही, हा परब्रह्म परमात्मा, हा सर्वेश्वर, याला करता म्हणतो आपण. पण कर्मी न लिंपे, हे खूप आश्चर्य आहे. कर्म त्याला लेप लागत नाही, कर्माचा स्पर्श होत नाही कर्माचा. तेच उदाहरण अगदी परफेक्ट आहे. पद्मपत्रमिवांभसा, कमळाचं पान जसं पाण्यात राहून अलिप्त असतं, तसा हा या विश्वात राहून कर्म त्याला लिंपत नाही. जे हात पावो न लिंपे उदास वृत्तीच्या, त्याच्या हातापायालासुद्धा, शरीराच्या गात्रांनासुद्धा कर्माचा स्पर्श होत नाही. हा उदास वृत्तीचा, तटस्थ, कूटस्थ असा असतो. आपल्याला या जीवात्म्याचं निरीक्षण करता आलं पाहिजे की अरे हा असं आहे. आता आपल्याला त्याची विशेषणं खूप कळलेली आहेत जीवात्म्याची, की हा अनादि आहे, हा अनंत आहे, हा अजन्मा आहे, हा अव्यय आहे, हा अक्षर अविनाशी आहे, हा निर्लेप आहे, हा निर्विकार आहे, हा अक्रिय आहे, हा कर्मशून्य आहे.
हे सगळं आपल्याला कळलं आहे. मग या साक्षीभावाने आपल्याला त्या जीवात्म्याकडे पाहता आलं पाहिजे की अरे असं असं हे अत्यंत विलक्षण सामर्थ्यशाली तत्त्व म्हणजे जीवात्मा आहे. तो काहीही करत नाही. करणाऱ्या प्रकृतीकडेही आपल्याला पाहता आलं पाहिजे की ती जीवात्म्यासह आपाद मस्तक आपली कर्म करवून घेत असते. श्वासापासून उच्छ्वासापासून पापणीच्या उघडझापीपासून सगळी कर्म प्रकृती करते. हा अलिप्त बसलेला असतो. असं डोळ्यापुढे आपलं चित्र आलं पाहिजे श्रोते हो. आणि त्याच्याकडे तटस्थतेने जीवात्म्याकडे पाहता आलं पाहिजे. ओवी क्रमांक 78. योग निद्रा तरी न मोडे, अकर्तेपणा सळू न घडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले. जीवात्म्याचं, परब्रह्माचं, जेव्हा मी जीवात्मा म्हणते श्रोते हो, तेव्हा आपल्या शरीरस्थ असलेला प्राण मला अपेक्षित असतो. आणि जेव्हा परब्रह्म शब्द मी वापरते तेव्हा या विश्वाला व्यापून उरलेलं जे एक सामर्थ्यशाली तत्त्व आहे ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माचा एक मोहरी एवढा दाणा फक्त आपल्या शरीरात आहे, हृदयाच्या ठिकाणी, ज्याला आपण जीवात्मा मी म्हणते. आणि बाहेर आहे तो परमात्मा. जीवात्मा परमात्मा, जीवात्मा परमात्मा. आता इथे म्हटलं आहे तो परमात्मा जो आहे किंवा हा जीवात्मा जो शरीरात आहे, योग निद्रा तरी न मोडे, तो योग निद्रा घेत असतो. निद्रेमध्ये असतो तो योग निद्रा. मौलींचा संवाद्य जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला कळेल, कुंडलिनी जागृत होत असताना योगी लोकांचे नेत्र असे अर्धोन्मिलित असतात. म्हणजे वरची पापणी खाली झुकलेली असते, वरच्या पापण्या खाली झुकलेल्या असतात, खालच्या वर अशा, आणि डोळे अर्धोन्मिलित असतात आणि नाकाच्या शेंड्याकडे त्यांची दृष्टी असते. आणि त्या योगाच्या समाधीत ते कैक वर्ष राहू शकतात. तर योगनिद्रा तरी न मोडे, हा जो जीवात्मा आहे त्याची योगनिद्रा कधीच मोडत नाही. अकर्तेपणा सळू न पडे, त्याच्या अकर्तेपणाला किंचितसुद्धा तो भंग होऊ देत नाही. सळू म्हणजे किंचित. अकर्तेपणा सळू न घडे, त्याचा अकर्तेपणा तो किंचित पण मोडत नाही. सोडतच नाही अकर्तेपणाला, तो अकर्ताच राहतो. कुठलीच गोष्ट त्याला मोह घालू शकत नाही. प्रकृती काय, तिचे 3 गुण काय, जीवात्म्याच्या समोर ते यक्कश्चित आहे. जीवात्म्याचे गुलामच म्हणा तुम्ही. ते जीवात्म्याला मोहमयी मायेत फसवू शकत नाही. म्हणून अकर्तेपणा सळू न घडे, परी महाभूतांचे दळवाडे, तरीसुद्धा महाभूतांचे समूहाचे समूह तो निर्माण करतो. काय जीवात्म्याची विलक्षण ताकद आहे बघा. हा योगनिद्रा मोडू देत नाही, आपली निद्रेत असतो. त्याचं अकर्तेपण किंचितसुद्धा तो सोडत नाही, कधीच सोडत नाही. कालातीत ते त्याचं अकर्तेपण. आणि असं असूनसुद्धा, योगनिद्रेत असूनसुद्धा, अकर्तेपण असूनसुद्धा, पंचमहाभूतांचे समूहाचे समूह, समूहाचे समूह, त्याला माऊलींनी टांगसाळ शब्द वापरला आहे. पंचमहाभूतांचे टांगसाळ हा जीवात्मा परब्रह्म निर्माण करत असतं. कसं बुद्धीच्या पलीकडे जातं की नाही सगळं. अकर्ता आहे, योगनिद्रेत आहे, तरी क्षणाक्षणाला या विश्वामध्ये पंचमहाभूतांचे टांगसाळ निर्माण होत असते. श्रोते हो, विचार करा, किती प्रकारचे पशु, किती प्रकारचे पक्षी, किती प्रकारचे पाणी, आळ्या, किडे, मुंग्या, मनुष्य, यक्ष, गंधर्व, किन्नर यांची टांगसाळ निर्माण करणारा हाच जीवात्मा आहे. श्रोते हो, म्हणजे परमात्मा आहे. योगनिद्रेत असतो शरीरामध्ये, अकर्ते पण सोडत नाही, पण पंचमहाभूतांची टांगसाळ मात्र तो निर्माण करत असतो. दळवाडे म्हणजे समूह, पंचमहाभूतांचे म्हणजे सजीवांचे समूह तो निर्माण करतो. महाभूतांचे म्हणजे पंचमहाभूतांचे, ज्यांच्यामध्ये पंचमहाभूत आहे अशी सजीव शरीर तो निर्माण करतो. ओवी क्रमांक 79. जगाच्या जीवी आहे, परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाये तो शुद्धीची नेणे. हा जो जीवात्मा आहे जगाच्या जीवी आहे, जगामध्ये तो भरलेला आहे, जगाचा प्राण आहे तो, जगाला त्याने निर्माण केलेला आहे. परी कवणाचा कही नोहे, पण तो कोणाचाच कोणी नाही आहे. कवणाचा कही, कोणाचाच कोणी नाही आहे. त्याला कोणी प्रिय नाही, तो कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा शत्रू नाही, कोणाचा मित्र नाही, तो अलिप्त आहे. म्हणजे जगाचा तो प्राण आहे, पण कोणाचा कोणीच नाही आहे. जगची हे होये जाये तो शुद्धीही नेणे. हे जग जन्माला येतं आणि नोहे म्हणजे विलयाला जातं. होये म्हणजे जन्माला येतं, नोहे म्हणजे लयाला जातं. शुद्धीची नोहे, त्याला शुद्धीच नसते, इतका तो अलिप्त असतो.
हां, अर्थ पुन्हा एकदा पहा, की तो जगाचा प्राण आहे, पण कोणाचा तो कोणीच नाही. ह्या जग हे होतं आणि जातं, पण त्याला त्याची शुद्धी नसते, त्याला त्याची जाणीव नेणे म्हणजे न जाणे, त्याला जाणीव नसते. 79 क्रमांकाची ओवी आपण वाचली. 80 क्रमांकाची ओवी आपण पाहू. पाप पुण्ये अशेषे पासीची असतू न देखे, आणि साक्षीही होऊ न ठाके, येरी गोष्ट कायसी. पाप पुण्ये असेचे, अशेषे म्हणजे सगळी पाप सगळी पुण्य, जगातली सगळी पाप पुण्य पासीची असतू त्याच्याजवळच असतात. कारण माणसाच्या मनातनं ती प्रकृती करते ना सगळी पापपुण्याची कल्पना, मग त्याच्याजवळच असतात. तरी न देखे, तरी तो त्याच्याकडे पाहत नाही. आणि साक्षी ही होऊ न ठाके, आणि साक्षीसुद्धा होत नाही तो. मग येरिगो, मग इतर गोष्टी काय बोलायच्या. म्हणजे त्याच्या शरीरातली ती आपल्या शरीरातली प्रकृती पाप पुण्य करवून घेते माणसाकडनं. मग हे जीवात्म्याला दिसत असतं, पण तो पाहत नाही त्याच्याकडे. तो त्या पापपुण्याकडे लक्षच देत नाही, त्याच्या साक्षी पण होत नाही. मग इतर गोष्टींबद्दल काय बोलायचं हो. शरीरस्थ पापपुण्याकडेही तो पाहत नाही. नादत्ते कस्यचित पापन नचैव सुकृतम विभू. पापपुण्य ग्रहणच करत नाही तो, साक्षी रूपाने पण राहत नाही. मग आणखीन अकर्तृत्व किती पाहिजे. इतर गोष्टीत काय बोलायचं त्या जीवात्म्याच्या तटस्थतेबद्दल. ओवी क्रमांक 81. पै मूर्तीचे निमेळे, तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपणा न मिळे दादुलियाचे. जीवात्म्याचंच वर्णन आहे. पै म्हणजे पहा, मूर्तीचे निमेळे, शरीराच्या आकाराच्या निमित्ताने. मूर्ती म्हणजे पंचमहाभौतिक शरीर. ह्या पंचमहाभौतिक शरीराच्या मेळे म्हणजे निमित्ताने, ह्या पंचमहाभौतिक शरीर निर्मितीच्या निमित्ताने मूर्तची होऊन खेळतो, मूर्त होऊन खेळतो. त्या जीवात्म्याने आकार घेतला आहे ना, अवतार घेतात ना जीवात्मे. रामाचा अवतार घेतला, मग रामाचा आकार पंचमहाभौतिक. कृष्णाचा अवतार घेतला, मग पंचमहाभौतिक शरीर. म्हणजे पंचमहाभौतिक शरीराच्या निमित्ताने हा जीवात्मा मूर्त होतो, म्हणजे पंचमहाभौतिक शरीर धारण करतो. परी अमूर्तपणा न मिळे, पण एकदा का तो व्यक्त स्वरूपात आला तरी त्याचा अमूर्तपणा संपत नाही, तरी त्याची अव्यक्तता संपत नाही. शरीर व्यक्त होतं, पण तो मात्र अव्यक्तच असतो. म्हणून माऊली म्हणताय अमूर्तपण न मिळे. त्याचा अमूर्तपण मळत नाही, त्याचा अमूर्तपण संपत नाही. शरीराच्या निमित्ताने तो पंचमहाभौतिक शरीर भलेही धारण करतो, पण व्यक्त होणारं पंचमहाभौतिक शरीर असतं, तो मात्र अव्यक्तच असतो. म्हणून अव्यक्तपण न मिळे दादुलयाचे. दादुलयाचे म्हणजे या स्वामीचे, या पतिराजांचे. स्वामी दादला म्हणतात ना अहिराणी भाषेमध्ये, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादुल्या म्हणजे स्वामी. या जीवात्मा स्वामीचं करते पण किंवा अमूर्त पण जरा पण कमी होत नाही. अर्थ पुन्हा एकदा पहा, की तो शरीराच्या पंचमहाभौतिक शरीराच्या निमित्ताने मूर्त होतो. तो त्याला पंचमहाभौतिक शरीर त्याचं दिसतं, पण त्याचं अमूर्तपण म्हणजे अव्यक्तपण जरासुद्धा कमी होत नाही. तो मरेपर्यंत अव्यक्तच राहतो. मेल्यावर सुद्धा माणसाचं शरीर जळतं, तो कुठे मनाला घेऊन निघून जातो ते आपल्याला कळतच नाही. म्हणजे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत हा अव्यक्तच असतो. ओवी क्रमांक 82. तो सृजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमारा. आता अज्ञान माणसाचं काय ते सांगतात ते. तो सृजी, तो म्हणजे तो जीवात्मा, आपल्या शरीरातला जीवात्मा जो परमात्म्याचा एक अंश आहे, तो जीवात्मा. पाळी सृजी, तो हे जग जन्माला घालतो. पाळी म्हणजे त्याचं पालन करतो. संहारी, त्याचा संहार करतो. ऐसे बोलती जे चराचरी, असं जे चराचरात बोललं जातं ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमारा. अरे पंडुपुत्र अर्जुना, ते सगळं अज्ञान आहे. या जगात लोक जे सर्रास बोलतात की हा जीवात्मा जन्माला घालतो, हाच त्या देहाचं पालन करतो आणि हाच त्याचा संहार करतो, असं जे लोक बोलतात ते अज्ञान आहे. हे सगळं करणारी कोण आहे? प्रकृती. कारण तिला प्रेरणा दिल्यावर तीच शरीराला जन्म घालते, आयुष्यभर तीच त्या शरीराची स्थिती पालन करते, संहार पण करणारी तीच आहे. असं हे सगळं ती करत असताना लोक म्हणतात की हा जीवात्मा सृजी जन्माला घालतो, पाळी पालन करतो,
संहारी संहार करतो. असं आपल्याला जे वाटतं जीवात्मा करतोय ते सगळं प्रकृती करत असते. मात्र प्रकृतीचा जन्म याच्यामुळे झालेला असतो. असं हे एक विज्ञान आहे श्रोते शरीर असतं. विशेषम ज्ञानम विज्ञानम, शरीरातलं विज्ञान आहे. ओवी क्रमांक 83. ते अज्ञान जई समूळ तुटे, तई भ्रांतीचे मसई रे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. हे अज्ञान जेव्हा तुमचं समूळ तुटेल, जयी म्हणजे जेव्हा तुमचं हे अज्ञान माणसाचं जेव्हा समूळ नष्ट होईल. कोणतं अज्ञान? की हा जीवात्मा शरीराला निर्माण करतो, जीवात्मा शरीराचं पालन करतो, जीवात्मा शरीराचा संहार करतो. हे सगळं जे आपलं अज्ञान आहे हे जेव्हा समूळ नष्ट होईल. करणारी कोण आहे? प्रकृतीने तिचे गुण. आपल्याला वाटतं जीवात्मा उत्पत्ती स्थिती लय करतोय, पण हे सगळं अज्ञान तुमचं जेव्हा जाणार आहे, अज्ञान समूळ तुटे, समूळ नष्ट होणार आहे. तई भ्रांतीचे मसई रे फिटे, तेव्हा भ्रांतीचं तुमचं हे धुकं नष्ट होणार आहे. भ्रांतिरूपी मसई रे धुकं, अज्ञान तुमचं तेव्हाच नष्ट होणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला हे कळेल की हा काही उत्पत्ती स्थिती लय करत नाही, हे तुमचं जेव्हा अज्ञान भ्रांतीचं समूहाचं हे अज्ञान जेव्हा टळेल, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वर, मग तेव्हाच तुम्हाला माझ्या या शरीरस्थ जीवात्म्याचं अकर्तृत्व स्पष्टपणे कळेल. त्याच्यासाठी हे अज्ञान गेलं पाहिजे. कोणतं अज्ञान? की हा जीवात्मा उत्पत्ती स्थिती लय करतो शरीराचं, हे अज्ञान आधी जाऊ द्या. करणारी प्रकृती आहे हे समजू द्या, म्हणजेच तुम्हाला या जीवात्म्याचं अकर्तृत्व समजेल. त्याला कोणता शब्द वापरला आहे? अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. त्या जीवात्म्याला मज म्हटलं हो श्रोते. माऊली त्या परमात्म्याला, त्या जीवात्म्याला मज ईश्वराचे. माझ्या त्या परमात्म्याचं, माझ्या त्या परब्रह्माचं, माझ्या त्या जीवात्म्याचं अकर्तृत्व तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा हे सत्य कळेल की हे उत्पत्ती स्थिती लय शरीराचं करणारा हा नसून प्रकृती आहे. हे अज्ञान जाऊ द्या. पुन्हा पुन्हा तेच ते सांगताय, करणारी प्रकृती आहे, आत्मा अकर्ता आहे. हे अज्ञान तुम्ही, हे ज्ञान तुम्ही प्राप्त करून घ्या. आत्मा काहीच करत नाही, प्रकृती करते, हे कळू द्या तुम्हाला. ओवी क्रमांक 84. एथ ईश्वर एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, आणि तोची मी हे स्वभावता आधीची आहे. एक ईश्वर एक अकर्ता, हा जो ईश्वर आहे शरीरातला जीवात्मा हा अकर्ता आहे. ऐसे मानले जरी चित्ता, असं तुम्ही जर चित्ताला मानलं तर तोची मी हे स्वभावता आधीची आहे. मग तो आणि मी एकच आहे आणि तो विश्वात भरून आहे हे तुम्हाला कळणार आहे. तोची मी, तो आणि मी, म्हणजे अर्जुनाला सांगताय की तुला मी कृष्ण दिसतोय ना, तर तो जगात भरलेला परमात्मा आणि मी, तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आम्ही सनातन काळापासून एकच आहो हे तुम्हाला कळणार आहे. म्हणजे अर्जुनाला कृष्णाचं शरीर दिसतंय, ते शरीर आणि या विश्वामध्ये भरलेला जो ईश्वर आहे अकर्ता, ते एकच आहेत आधी काळापासून, हे तुम्हाला कळेल. ओवी क्रमांक 85. ऐसे विवेके उदो चित्ती, तयासी भेद कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. असा विवेक ज्याच्या मनात निर्माण होईल की हा भगवान श्रीकृष्ण समोर उभा आहे, आपला हातामध्ये घोड्याचे लगाम घेतलेला सारथीहून उभा आहे हा कृष्ण, हा आणि जगात असलेलं परब्रह्म एकच आहे, असं जेव्हा विवेक, असा विवेक जेव्हा उदो म्हणजे उदयाला येईल, चित्ती म्हणजे तुमच्या चित्तात, सप्तमी आहे, तुमच्या चित्तामध्ये जेव्हा असा सत्सद विवेक जागृत होईल की हे परब्रह्म सगळ्या विश्वात सनातन काळापासून भरलेलं एकच आहे, तयासी भेद कैचा त्रिजगती, त्याला या त्रिभुवनामध्ये भेदच वाटत नाही. त्याला माहिती असतं की या त्रिभुवनात हा एकच परब्रह्म भरलेला आहे, तो वेगळं पाहतच नाही. तया भेद कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. आपल्या अनुभवाने तो हे जग पूर्ण मुक्त झाल्यासारखं पाहतो की भेद नाहीच आहे, एकच आहे, एकच आहे. 14 भुवन एकच आहे, 14 भुवनात एकच परब्रह्म तत्व भरलं आहे, जे माझ्यात पण आहे, सगळ्यांमध्ये तेच आहे, असं त्या जगाला तो मुक्त नजरेने पाहतो. उदारचरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम, त्याला हे जग मुक्त वाटतं. ज्याला हे ज्ञान झालं आहे, कोणतं ज्ञान झालं आहे की हा ईश्वर एकच भरून राहिला या जगामध्ये, हे ज्ञान ज्याला होतं, विवेक ज्याचा जागृत होतो, त्याला हे जग सगळं मुक्त वाटतं आपल्या अनुभवाने, प्रतीती. ओवी क्रमांक 86. जैसी पूर्व दिशेच्या राऊळी, उदया येताची सूर्य दिवाळी, की येरीही दिशा तियेची काळी, काळीमा नाही. दाखला दिला आहे माऊलींनी.
की जसा माझ्या हृदयामध्ये जीवात्मा आहे, तोच जीवात्मा 14 भुवनांमध्ये चराचरात भरलेला आहे. याच्यासाठी दृष्टांत देतात ते, जैसी पूर्व दिशेच्या रावळी. जसं पूर्व दिशेच्या मंदिरामध्ये पूर्व दिशेच्या ठिकाणी उदया येताची सूर्य दिवाळी, सूर्य उदयाला येताच प्रकाशाची दिवाळी होते ना, तेजाची दिवाळीच होते. पूर्व दिशेच्या मंदिरामध्ये सूर्य उगवला की तेजाची प्रकाशाची दिवाळीच होते. आणि मग येरी ही दिशा तियेची काळी त्याच वेळी इतर 10 दिशांमध्ये सुद्धा काळोख राहत नाही. फक्त पूर्व दिशेला सूर्य उगवला आहे म्हणजे पूर्व दिशाच तेजाळली आहे असं नाही हो. सगळ्या 10च्या 10 दिशा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य नैऋत्य आग्नेय वायव्य ऊर्ध्व आणि अधर, या 10 दिशा तेजाळल्या जातात. तेजाची दिवाळी 10 दिशात होते. वास्तविक सूर्य कुठे उगवला आहे? फक्त पूर्व दिशेला. प्रकाशाची तेजाची दिवाळी कुठे? सर्वत्र. तसा हा जीवात्मा आपल्या शरीरात जरी असला तरी त्याचं अस्तित्व सगळ्या 14 भुवनांमध्ये भरलेलं आहे. जसं सूर्यबिंब पूर्वेला उगवलं तरी त्याच्या तेजाची दिवाळी सर्वत्र असते, तसं आपला जीवात्मा आपल्या शरीरस्थ असला तरीसुद्धा त्याचं अस्तित्व सर्व विश्व व्यापून उरलेलं असतं. सुंदर दाखला दिला आहे. आज इथेच थांबूया. इत्तेलम.